चोपडा शिरपूर मार्गावर शिरपूर तालुक्यातील भुरखेडा गावाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात नकुल दीपक चौधरी वय 25, हर्षल दीपक चौधरी वय 22 राहणार नीलकंठ महादेव मंदिर मागे, अमोदा हल्ली मुक्काम हॉटेल साहेबा मागे, मांडव शिवार शिरपूर यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नकुल व हर्षल हे दोघे भाऊ MH18 CG 6226 क्रमांकाच्या शाईन दुचाकीवरून मामाच्या गावी चोपडा येथे शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी गेले होते। काम आटोपून शिरपूरकडे परत येत असताना भुरखेडा गावाजवळील थाळनेर फाट्यावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या MH18 BZ 3220 क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघेही भाऊ डंपर खाली सापडलेत। डंपरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर थाळनेर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान या अपघात प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।